नमस्कार मंडळी, मी आज तुम्हाला माझं गार्डन दाखवत आहे छोटंसं, की जे मी गॅलरीत तयार केलेलं आहे. या पद्धतीचं माझं गार्डन आहे. अशात मी मनी प्लांट लावलेला आहे छोटासा. जागा कमी असल्यामुळे मी झाडे खूप लावू नाही शकत, पण बऱ्यापैकी लावलेले आहे. हे जे आहे हे गवती चहापत्ती आहे. ही औषधी आणि गुणकारिक आहे. आणि हे जे आहे हे बघताय तुम्ही, हे गोकर्णाचं वेल आहे. ह्याच्यात मी गोकर्ण आणि लाजाळूचं झाड लावलेलं आहे. हे बघा, हे बघा, हे असं टच आपण हात लावल्यानंतर कोमजून जातं. हा आहे ओवा. याची भजी खूप छान असतात, गुणकारिक आहे. ह्याच्यात सध्या तरी अजून काही नाही आहे, छोटी छोटी रोपं आहे, पण ती कसली आहे माहीत नाही. हे जे सुगडं, याला सुगडं म्हणतात, जे आपण संक्रांतीला पूजले जातात, ते सुगड्यांचा वापर कसा करावा हा अशा पद्धतीने, की जेणेकरून पक्षीसुद्धा पाणी पिऊ शकतात आणि त्याचा झाडांना सुद्धा उपयोग होतो. म्हणून हा जो आहे वेल, नागिनीचे पानाचा वेल आहे हा. आणि इकडे काही आहे, इकडे मी आत्ता नुकतंच ह्याच्यामध्ये कमळाच्या बिया लावलेल्या आहे. ती कमळाची रोपं छोटी छोटी आताशी उतरली, तर ती पुढच्या व्हिडिओमध्ये आपण मातीत किंवा आपण छोट्याशा ह्याच्या कुंडीमध्ये लावणार आहे. हे जे आहे ब्रह्मकमळ आहे. हा जो आहे गुलाब आहे. ही जाईची वेल आहे. इकडे छोटीशी तुळस लावलेली आहे मी. जागा कमी असल्यामुळे थोडंसं प्रॉब्लेम होतो, पण लावायची आवड आहे म्हणून लावते. इकडे मी कढीपत्ता लावलेला आहे. हे जास्वंदीचं झाड आहे. आणि हा मोगरा आहे. मोगऱ्याला माझ्या फुलं यायला सुरुवात झालेली आहे. आता नुकतेच हे पहिले 2 फुलं आलेली आहे. आणि हे शेवटचं एक झाड आहे, ह्याला रातराणी म्हणतात. ह्याला अजून फुलं आलेली नाही. आल्यानंतर पुन्हा मी दाखवेल तुम्हाला. धन्यवाद.